मुंबईत एकनाथ शिंदे घेणार बैठका। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांच्या घेणार बैठका। निवडणुकीसंदर्भात शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। महसूल मंत्री बावनकुळेंनी नागपूरमध्ये नुकसानीची केली पाहणी। शेतीच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी। कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटता कामा नये, बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सूचना। परभणीत पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीनला मोड फुटल्याने शेतकरी हतबल। पूर्णा तालुक्यात 2 वेळा अतिवृष्टी। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करा। भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांची मागणी। दसरा मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद चिघळला। दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र आक्रमक। 6 ऑक्टोबरला धडक मोर्चाचं नियोजन। नुकसानीच्या पंचनाम्यावरून तलाठी महिलेची अरेरावीची भाषा। शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचं वर्तन केल्याचं चित्र। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घटना। शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचा कलेक्टरला फोन। नुकसानीवरून ज्योती वाघमारेंचा कलेक्टरला फोन। जिल्हाधिकाऱ्यांनीच ज्योती वाघमारेंना सुनावले खडे बोल। जायकवाडीतून विसर्ग वाढवल्याने गावात शिरलं पाणी। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। उत्तर बार्शीच्या भागातील चांदणी नदी दुथडी भरून वाहू लागली। शाळा पाण्यात, विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर। पाल्यांना शाळेत नेण्यासाठी पालकांची कसरत। कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सव। दख्खनचा राजा ज्योतिबाचा आज जागर। मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।